मस्त दाणेदार मऊसूत मूग डाळीचा शिरा. याचा रंग, रूप, चव किती सुंदर आहे पहा ना. तर मूग डाळीचा शिरा करताना बऱ्याचदा तो चिकट होतो किंवा त्याला मूग डाळीचा कच्चा वास येतो. पण आज आपण हा हलवा करण्याची योग्य पद्धत आणि टिप्स वापरणार आहोत, ज्यामुळे हलवा अगदी हलवाई बनवतात ना, अगदी तसाच दाणेदार मऊसूत बनून तयार होतो. तोंडात टाकताच विरघळतो आणि पहिल्याच घासात मन अगदी तृप्त होऊन जातं. नमस्ते, मी सत्याज रेसिपी मराठी या चॅनलवर आपले खूप 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 मनापासून स्वागत आहे. तर हा मूग डाळीचा हलवा बनवण्यासाठी मी येथे 1 वाटी पिवळी मुगाची डाळ घेतली आहे. तुम्ही कोणत्याही घरातील एका वाटीचं मेजरमेंट सर्व साहित्यासाठी वापरू शकता. तर आज आपण डाळ भिजवून हा शिरा किंवा हलवा बनवणार नाही, तर इन्स्टंट हलवा बनवून तयार करणार आहोत. त्यामुळे डाळ 1-2 वेळेस पाणी चेंज करून स्वच्छ धुवून घेतली आणि लगेचच एका चाळणीवरती पाणी नितळण्यासाठी ठेवून दिली. आणि या डाळीतील पूर्णपणे पाणी नितळल्यानंतर म्हणजे जवळपास 5 मिनिटांनंतर ही डाळ आपण भाजून घेऊ. त्यानंतर पहा, ज्या वाटीने आपण डाळ मोजून घेतली होती त्याच वाटीने मी पाऊण वाटी तूप घेतलं आहे आणि या तुपातीलच 1 चमचा तूप मी डाळ भाजण्यासाठी पॅन मध्ये ऍड केलं आणि यामध्ये पूर्णपणे पाणी नितळून घेतलेली डाळ ऍड केली. तर डाळ धुतल्यानंतर तुम्ही कॉटनच्या कपड्यावरती पुसून त्यानंतर भाजायला घेऊ शकता. आता ही डाळ अगदी मंद गॅसवरती चांगला सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम जर मीडियम किंवा हाय ठेवली तर डाळ वरून करपते आणि आतून कच्ची राहते, त्यामुळे हलवा टेस्टी बनत नाही. त्यामुळे डाळ ही अगदी मंद गॅसवरती अशा पद्धतीने सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घ्यायची आणि त्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेतली आणि डाळ पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक रवा असतो ना, त्या पद्धतीने रवाळ वाटून घ्यायची. खूप जास्त मोठा रवा ठेवायचा नाही, म्हणजे डाळीचे मोठे कण ठेवायचे नाहीत. जसा आपला उपम्याचा बारीक रवा असतो ना, अगदी तसाच बारीक वाटून घ्यायचा. त्यानंतर या हलव्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स वापरू शकता. तर मी येथे 8 ते 10 बदाम आणि 8 ते 10 पिस्ते बारीक आकारामध्ये कट करून घेतले आहेत. आता हलवा बनवण्यासाठी आपण 1 वाटी डाळ घेतली होती आणि पाऊण वाटी तूप घेतलं होतं. तर या पाऊण वाटी तुपातील सुरुवातीला अर्ध तूप कढईमध्ये ऍड करू आणि सुरुवातीला या तुपामध्ये कट करून घेतलेले ड्रायफ्रुट्स फ्राय करून प्लेटमध्ये काढून घेऊ, म्हणजे शिरा खाताना ड्रायफ्रुट्स मस्त क्रंची लागतात. आता ड्रायफ्रुट्स फ्राय करून काढल्यानंतर शिल्लक राहिलेल्या तुपामध्ये 2 चमचे बारीक रवा आणि 2 चमचे बेसन ऍड केलं. आता गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे आणि स्लो फ्लेमवरती रवा आणि बेसन मस्त असं तुपामध्ये खमंग आणि खरपूस भाजून घ्यायचं आहे. आणि यानंतरही अगदी हलवा बने तोपर्यंत गॅसची फ्लेम ही स्लोच ठेवायची आहे. तर पहा, रवा आणि बेसन मस्त असे भाजले गेले आहेत. आता या स्टेजला यामध्ये आपण बारीक करून घेतलेला मूग डाळीचा रवा ऍड करू. तर आपण मूग डाळ पहिल्यांदा भाजून घेतली असली तरीही या तुपामध्ये हा मूग डाळीचा रवाही चांगला 10 मिनिटं मंद गॅसवरती भाजून घ्यायचा. तर सुरुवातीला तुपामध्ये रवा ऍड केल्यानंतर कोरडा वाटतो, पण जसजसं रवा भाजला जातो तसतसं तूप सोडायला चालू करतो. तर हा रवा मंद गॅसवरती जितका खमंग भाजला जाईल तितका हा डाळीचा कच्चा वास हलव्याला येत नाही. त्यानंतर आपण 1 वाटी डाळ घेतली होती, त्याच वाटीने मी 1 वाटी पाणी गरम करून घेतलं. आणि हा मूग डाळीचा रवा पहा, सुरुवातीला किती कोरडा वाटत होता, पण 10 मिनिटं मंद गॅसवरती भाजून घेतल्यानंतर मस्त असं तूप सोडलं गेलं आहे. आता या रव्यामध्ये 1 वाटी कडकडीत गरम पाणी ऍड करू. तूप आणि रवाही चांगला गरम असल्यामुळे आणि पाणीही गरम असल्यामुळे थोडं थोडं करून ऍड करायचं, म्हणजे पाणी वरती उडणार नाही. तर आपण हा हलवा बनवण्यासाठी डाळ भिजवून घेतली नव्हती, त्यामुळे अशा पद्धतीने रव्यामध्ये 1 वाटी गरम पाणी ऍड करायचं, म्हणजे रवा चांगला फुलला जातो. आता यावरती अगदी 1 मिनिटभरासाठी मंद गॅसवरती झाकण लावून ठेवून द्यायचं, म्हणजे रवा अजून जास्त आणि छान फुलला जातो. त्यानंतर मी ज्या वाटीने डाळ मोजून घेतली होती त्याच वाटीने मी 3 वाटी दूध घेतलं आणि दूध गरम करण्यासाठी ठेवल्यानंतर यामध्ये 1 चिमूटभर केसर ऍड केलं. केसरमुळे कलरही खूप छान येतो आणि टेस्टही छान येते. तसेच या दुधामध्ये 1 चमचा साजूक तूप ऍड केलं आणि दुधाला चांगली उकळी आल्यानंतर आपण आता हे दूध या रव्यामध्ये ऍड करू. रवाही खूप छान असा फुलला गेला आहे, तुम्ही पाहू शकता. आता यामध्ये हे उकळलेलं दूध ऍड करू. आता दूध ऍड करत असताना किंवा ऍड केल्यानंतर
चमच्याने एक सारखं हलवून घ्यायचं, म्हणजे रव्याच्या गुटळ्या बनणार नाहीत. आता रव्याने दूध पूर्णपणे शोषून घेतल्यानंतर पहा, अगदी चिकट पिठल्यासारखा हा शिरा दिसत आहे. आणि हा पिठल्यासारखा दिसणारा शिरा नंतर अगदी दाणेदार, मऊ आणि मोकळा बनून तयार होतो. तर आता या शिऱ्यामध्ये आपल्याला 1 वाटी साखर ॲड करायची आहे. तर या शिऱ्यासाठी आपल्याला साहित्यही कमी लागतं आणि मेजरमेंटही खूप सोपं आहे. तर पहा, आपण 1 वाटी डाळ, 1 वाटी पाणी, 1 वाटी साखर, पाऊण वाटी तूप आणि 3 वाटी दूध घेतलं. तर या रव्यामध्ये आपण दूध घातल्यानंतर शिऱ्याचा कलर पांढरा दिसत होता, पण आता साखर घातल्यानंतर जसजसं आपण हा शिरा मंद गॅसवरती परतून घेऊ तसतसा या शिऱ्याला खूप मस्त असा डार्क कलर येतो आणि मोकळाही बनून तयार होतो. आता साखर शिऱ्यामध्ये पूर्णपणे विरघळल्यानंतर यामध्ये मी शिल्लक राहिलेलं, म्हणजे आपण जे पाऊण वाटी तूप घेतलं होतं त्यातील अर्ध तूप शिल्लक होतं, ते सर्व तूप या शिऱ्यामध्ये आता ॲड केलं. आता या तुपामध्ये हा शिरा चांगला दाणेदार आणि मोकळा होत नाही तोपर्यंत मंद गॅसवरती परतत राहायचं. तर साखर घातल्यानंतर जवळपास 25 ते 30 मिनिटं मंद गॅसवरती हा शिरा चांगला परतून घेतला. तर हा शिरा बनवण्यासाठी खूपच मेहनत लागते, म्हणजेच खूपच वेळ लागतो, पण हा शिरा खाल्ल्यानंतर पहिल्या घासातच मेहनतीचं सार्थक झाल्यासारखं वाटतं. आता जवळपास 20 ते 25 मिनिटानंतर शिऱ्याला मस्त असं तूप सुटलं आहे आणि मस्त मऊ आणि मोकळा दाणेदार बनून तयार झाला आहे. आता सर्वात शेवटी यावरती फ्राय करून घेतलेले ड्रायफ्रुट्स ॲड केले आणि चांगलं मिक्स करून घेतलं आणि हा आपला अगदी मऊ मोकळा दाणेदार शिरा बनून तयार झाला आहे. हा शिरा 2 ते 3 दिवस अजिबात खराब होत नाही आणि फ्रीजमध्ये ठेवला तर 4 ते 5 दिवस टिकतो. चला तर हा मूग डाळीचा शिरा तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. फेसबुक पेजवर पाहत असाल तर फॉलो करून घ्या, म्हणजे माझ्या नवनवीन पारंपरिक परफेक्ट रेसिपी सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचतील. थँक्यू, बाय बाय.